अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाचं जे षडयंत्र ह्या ठिकाणी महाराष्ट्राच्या BJP RSS सरकारनं सुरू ठेवलं आहे, समाजामध्ये तेढ निर्माण करणं, जातीमध्ये भांडणं लावणं हा एकमेव अजेंडा आहे। वर्गीकरण काय होणार नाही, यांना नामांतरासारखी परिस्थिती निर्माण करायची, अजून 1-2 पिढ्या ह्यांना बर्बाद करायच्या आणि RSSचा डाव आहे। या डावाला मातंग समाज बळी पडला आहे, पण मातंग समाजाचे सर्वच लोक नेते ह्याच्या संदर्भामध्ये चांगली भूमिका आहे। त्यांचं म्हणणं वर्गीकरण होऊ नये, विशेष करून त्या ठिकाणी त्यांच्या समाजाचे जे काही कार्यकर्ते नेते त्यांचाही आम्हाला पाठिंबा आहे आणि त्यांच्या ह्या पाठिंब्यामुळं आणि चर्मकार समाजाच्या पाठिंब्यामुळे वर्गीकरण होणार नाही आणि वर्गीकरण होऊ नये म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी संविधानप्रेमी जनता, कार्यकर्ते, नेते एकत्र येऊन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आता आम्ही निवेदन दिलेलं आहे। भाजप सरकारचा जे डाव आहे ते ह्या ठिकाणी आपल्या माध्यमातून लोकांना मला विनंती करायची की आपण ओळखून घ्या की मराठा समाज वर्सेस OBC समाज केला आहे, तसंच मातंग समाज वर्सेस 58 जाती असा त्यांना हा संघर्ष पेटवायचा आहे। त्या संघर्षाला बळी पडू नये म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की बाबासाहेबांना आरक्षण नावाचं एक घर बांधलेलं आहे, त्या घराचा विस्तार करा पण ते घर तोडू नये। जय भीम, जय भीम। SC मधील सर्व जाती समूहाने आज निवेदन दिलेलं आहे। या निवेदनाला राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी आमच्याही राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने या वर्गीकरणाला कडक विरोध आहे। जर हे वर्गीकरण नाही थांबलं तर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून यापुढेही जाऊन सर्वांना सोबत घेऊन अनेक मोठं आंदोलन छेडण्यात येईल असं मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने सांगू इच्छितो। आरक्षण अ ब गड वर्गीकरण आहे ते नाही व्हायला पाहिजे, आमचा याला कट्टर विरोध आहे आणि म्हणून आम्ही यांना रिपब्लिकन पार्टीला पाठिंबा जाहीर केला आहे आणि यांच्यासोबत आम्ही काम करणार आहे।